नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिनची सुरुवात करूया। पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आलेला आहे। पालिका कोरोना बाधित मृतांच्या आकडेवारीत घोळ करत असल्याचं उघड झालंय। आधी झालेल्या 63 कोरोना मृतांची संख्या आज दिली गेलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आज केवळ 8 जणांचा मृत्यू झालाय, मात्र पालिकेनं 71 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी दिलेली आहे। त्यावरून पालिकेच्या आकडेवारीमध्ये लपवाछपवी असल्याचं समोर आलेलं आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गोविंद, पिंपरी चिंचवड पालिकेचा ढिसाळ कारभार समोर आलेला आहे, आकडेवारीत लपवाछपवी दिसतीये, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, अत्यंत गंभीर आहे। खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनातर्फे ज्या चुका होत आहेत ती काही ही पहिली वेळ नाही, तर या आधीच्या सलग ज्या माहिती दिली जाते, प्रेस नोट दिली जाते, त्या प्रेस नोटमध्ये खाली तळटीप दिली जाते की या आधीचे एवढे एवढे मृत्यू आहेत आणि त्यामुळे आजची संख्या वाढली। मात्र नेमके मृत्यू कधी झाले याची कुठलीही तिथे नोंद नसते आणि थेट आकडा दिला जातो। त्यामुळे लपवाछपवी कशासाठी केली जाते याचं उत्तर प्रशासन द्यायला तयार नाही आहे। याबाबत वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे, वर्षा डांगे यांच्याशी आपण वेळोवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे। त्यामुळे लपवाछपवी का केली जाते या प्रशासनासाठी कोरोनाबाधितांचा मृत्यू हा केवळ आकडा आहे का, असा अत्यंत दुर्दैवानं म्हणावं लागेल। संताप आहे नागरिकांमध्ये, कारण की जोपर्यंत नागरिकांपर्यंत गांभीर्य पोहोचणार नाही तोपर्यंत त्यांना या सगळ्या परिस्थितीची जाणीव होणार नाही। दुसरीकडे ज्या कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला त्याचं डेथ ऑडिट करणं हे क्रमप्राप्त आहे आणि आतापर्यंत जवळपास 3000 कोरोनाबाधितांचा इथे मृत्यू झाला, ते डेथ ऑडिट इथे झालेलं नाहीये। प्रशासनाचा ढिसाळ कारभाराचा हा नमुना आहे। त्याहूनही धक्कादायक दुसरीकडे जर बघितलं तर जे लसीकरण महानगरपालिकेकडनं सुरू आहे त्यामध्ये तर तब्बल 34,000 लसीचा डोस जो आहे तो वाया गेलेला आहे। इथेही प्रशासनाचा ढिसाळ कारभार दिसतो आणि याचं उत्तर द्यायला कोणीही समोर येत नाही। त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा पद्धतीने बेजबाबदारपणे वागून त्यांना काय साध्य करायचं हे कळत नाहीये। दुसरीकडे ज्या कोरोनाबाधितांचा आधी मृत्यू झाला त्याची आकडेवारी आज दिली जाते आणि आधी म्हणजे नेमका कधी मृत्यू झाला त्याचं कारण काय हे कोणीही माहिती द्यायला तयार नाही। अत्यंत गंभीर आहे। गोविंद, हे आधी झालेले 63 जे मृत्यू आहेत ते गेल्या किती दिवसांमध्ये झाले त्याबद्दलची तरी स्पष्टता सांगितली गेली आहे का? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा हलगर्जीपणा किंवा ढिसाळपणा करणारे नेमके अधिकारी कोण आहेत ते आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई तरी होणार आहे का? चौकशी तरी केली जाते का? गोविंद, काय सध्या परिस्थिती? अजिंक्य, मागच्या 6 दिवसाची मृत्यूची आकडेवारी जर बघितली तर दररोज 54 किंवा 55 एवढेच मृत्यू दाखवले जात होते आणि आज अचानक एक दर दिवशी 54 किंवा 55 मृत्यू कसे होतात? कारण की ते कॉपी पेस्टचा हा प्रकार दिसतोय सरळ सरळ। एवढा ढिसाळ कारभार आणि एवढा बेजबाबदारपणा प्रशासनाचा दिसतो। वैद्यकीय विभाग यासाठी जबाबदार आहे आणि त्याचे जे अधिकारी आहेत डॉक्टर लक्ष्मण गोफणे, वर्षा डांगे डॉक्टर आणि इतर जे अधिकारी आहेत ते यासाठी जबाबदार आहेत। मृत्यू हा केवळ आकडा नाहीये, तर नागरिकांसाठी ती एक माहिती आहे की या वयोगटातील या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्याची सगळी माहिती ही लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। अर्थातच त्याचं गांभीर्य लोकांपर्यंत त्यामुळे जातं, मात्र प्रशासन त्याकडे गांभीर्याने घेत नाही। आता जे नवीन आयुक्त आलेले आहेत राजेश पाटील, या संदर्भात काही कारवाई करतात का? आणि हा जो सगळा प्रकार आज उघड झालेला आहे, स्वतः प्रशासनाने तळटीप देऊन सांगितलं की हे आधी मृत्यू झालेले आहेत। खरं तर मागच्या काही दिवसात मृत्यू दर वाढला होता, मात्र आज केवळ म्हणण्यापेक्षा आज 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला। ते दिलासादायक होतं, कारण की मृत्यू दर कमी झाला, परंतु त्या 8 जणांबरोबरच मागची यांनी आकडेवारी दाखवली आणि ती आहे 63। त्यामुळे मागची आकडेवारी दाखवताना हे मृत्यू आतापर्यंत का दाखवले गेले नाहीत? लपवून ठेवल्या गेली होती काही आकडेवारी आणि प्रशासनावर जो ताण आहे तो यामुळेच वाढला होता। त्यामुळे बरोबर आहे, मृतांच्या आकडेवारीत ही लपवाछपवी का असा प्रश्न निर्माण होतो। आणि